या ठिकाणी सुटकेचं सगळं प्लॅनिंग करतायत, नियोजन करतायत. बहिर्जी नाही खडा खडा माहिती काढतायत आणि प्लॅनिंग ठरलं जातं. या ठिकाणी औरंगजेबाचं एकीकडे नियोजन चालू आहे. शिवाजी महाराजांना दफन करण्याची जागा सुद्धा तो शोधतोय. किल्ल्यामध्ये एक जागा सोडली जाते. शिवाजी महाराजांना मारलं जाणार होतं, त्यांना रात्रीचं त्या ठिकाणी दफन केलं जाणार होतं. असं सगळं प्लॅनिंग झालं असताना त्या ठिकाणी संभाजी महाराज मात्र वेगवेगळे प्लॅन आखतात, नियोजन आखतायत आणि ते 3 योजना आखतायत. पहिली योजना होती पेटाऱ्यामध्ये बसून शिवाजी महाराजांनी गायब व्हायचं. दुसरी योजना होती त्या पेटाऱ्याचे भुई बनून त्यांनी निष्ठून जायचं. आणि तिसरी योजना होती वेषांतर करून या ठिकाणी निष्ठायचं. आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. ते जे सरदार अवतीभोवती होते त्या प्रत्येक सरदाराला या ठिकाणी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाजी महाराज त्या ठिकाणी मोठं कर्ज उसनं घेतायत, उधार घेतायत आणि कर्ज घेऊन ते पैसे त्या ठिकाणी वेगवेगळ्या सरदारांना त्या ठिकाणी दान म्हणून देत आहेत. सरदार बिनधास्त राहत आहेत. काही सरदारांना आपल्या बाजूने ओढलं जातं. बऱ्याच जणांना शिवाजी महाराजांची आपुलकी निर्माण होते. आणि अशा परिस्थितीमध्ये एके दिवशी शिवाजी महाराज पेटाऱ्याचे भुई होऊन त्या ठिकाणी निष्ठून जात आहेत. आपल्या 34च्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघंही पेटाऱ्यात बसले दाखवले गेलेले आहेत. तसा फोटो आपल्या इतिहासामध्ये दिसतो. मात्र ते चुकीचं आहे, कारण संभाजी महाराज तर मुक्तच होते, ते कधी कैदेत नव्हते. मग त्यांना असं पेटाऱ्यामध्ये जाण्याची गरज नव्हती. आणि शिवाजी महाराज सुद्धा पेटाऱ्यामध्ये बसून गेले नाही, तर ते पेटाऱ्याचा भुई बनून त्या ठिकाणी निष्ठून गेले. आणि निसटल्यानंतर संभाजी महाराज आणि बहिर्जी नाईक मात्र दोघांची आतुरतेनं वाट पाहतायत. आणि वाट पाहता पाहता दोघांना त्या ठिकाणी उत्तर बाजूला घेऊन जात आहेत. ज्या ठिकाणी धूर दिसत होता रात्रीच्या वेळेस, ओली लाकडं पेटवली गेली होती आणि त्या कुंभार वाड्याकडे ते दोघं निष्ठून जात आहेत. आणि त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये रात्रीचा मुक्काम करतायत. तिथून सगळ्या योजना आखल्या जातात आणि रात्रीच त्या ठिकाणी उत्तर प्रदेशाकडे वरील उत्तर दिशेने निघून जात आहेत. आणि ज्यावेळेस सकाळी बातमी कळते, अरे शिवाजी कहा गया, सगळ्या औरंगजेबाच्या आग्रा शहरामध्ये बातमी पेटवली जाते. सगळीकडे बातमी त्या ठिकाणी दौडी दिली जाते. एक 9 वर्षाचं पोरग आणि त्याचे वडील एक 40 वर्षाचे कुठं जर दिसले कोणाला तर तात्काळ वार्ता द्यावी, तात्काळ बातमी द्यावी, अशा पद्धतीनं सगळीकडे त्या ठिकाणी बातमी पेटवली जाते. आणि ही बातमी सगळीकडे हा म्हणता वाऱ्यासारखी पसरलेली असते. औरंगजेबाचं जवळपास 3.5 लाखाचं सैन्य त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी पाठवलं जातं. सगळीकडे घोडे दौडतायत, सगळीकडे तलवारी घेऊन आणि भाले घेऊन सैनिक धावतायत. आणि शिवाजी महाराजांची आणि 9 वर्षाच्या संभाजी महाराजांची त्या ठिकाणी शोधाशोध सुरू होते. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये संभाजी महाराज म्हणतायत, महाराज तुम्ही निश्चित मनाने स्वराज्याकडे जा, कारण आपण दोघं जर सोबत गेलो तर दोघंही पकडलं जाऊ आणि स्वराज्य धोक्यामध्ये येईल. अरे विचार करा किती कठीण परिस्थिती होती. आणि शिवाजी महाराज उत्तरेमध्ये एका ब्राह्मण व्यक्तीकडे संभाजी महाराजांना त्या ठिकाणी ठेवायचं ठरवतायत. आणि स्वतः गोसाव्याचा वेश धारण करून त्या ठिकाणी मोजक्या 2-4 मावळ्यासह निसटत आहेत. आणि निसटल्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी जे 2000 सैनिक स्वतःसोबत नेले होते, आजारपणाचं सोंग घेतलं होतं. आणि संभाजी महाराज गुप्तपणे प्लॅनिंग करून या माणसांना औरंगजेबाचा परवानगा घेऊन त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये परत पाठवायचं नियोजन करतायत. आणि सगळं सैनिक सुखरूपपणे त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये परत पाठवून दिलं जाते. मोजके 100-150 मावळे या ठिकाणी पाठीमागे ठेवले जात आहेत. आणि हे सगळे मावळे या ठिकाणी झाडाझुडपामध्ये लपून बसले, ठिकठिकाणी रस्त्याने त्यांना ठेवलेलं. आणि शिवाजी महाराजांच्या सुटकेचं प्लॅनिंग केल्यानंतर बहिर्जी नाईक या सैनिकांना सांगतायत की ठिकठिकाणी काही घोडे विकत घेतले होते. या घोड्यांना ठराविक 20 किलोमीटर गेलं, 30 किलोमीटर गेलं की दुसरा घोडा घ्यायचा, त्या घोड्यावर बसायचं, वेगानं त्या ठिकाणी दौडवर करायची. या छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जाण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागला होता. परत येताना मात्र फक्त 32 दिवसामध्ये ते सुखरूपपणे राजगडावरती पोहोचतायत. आणि ही सगळी योजना होती छत्रपती संभाजी महाराजांची. विचार करा, इतक्या कमी वयामध्ये अशा योजना आखणारा राजा किती बुद्धिमान असेल, किती पराक्रमी असेल. आणि आपल्या वडिलांना निरोप देताना त्या ठिकाणी त्यांना उत्तरेत काशी या ठिकाणी ठेवलेलं होतं. जाताना शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू. अरे 8.5 वर्षाच्या पोराला कसं इथं ठेवावं, अरे याला सोडून गेल्यानंतर त्याला काय वाटेल. एवढंसं पोरग ज्याला 1.5 वर्षाचं असतानाच आई वारली गेली आणि आता तर वडिलांना सुद्धा सोडून जावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचं हृदय त्या ठिकाणी हेलावलं होतं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मात्र संभाजी महाराज सांगतायत, आबासाहेब तुम्ही चिंता करू नका, तुम्ही निश्चिंत मनाने जा, मी पाठीमागून नक्की येईल, असं सांगून वडिलांना धीर देत आहेत. आणि शिवाजी महाराजांना कळतं की आता संभाजी महाराज सुज्ञ झाले, समजदार झालेत, राज्यकारभार हाकण्याच्या योग्यतेच्या हळूहळू होत आहेत ह्याची खात्री त्यांना पटते. आणि ते निश्चिंत मनाने येत आहेत. आणि येताना राजगडावर पोहोचतात. ते सगळीकडे पत्र पाठवतायत, औरंगजेबाला पत्र पाठवतात, प्रत्येक राजाला पत्र पाठवतायत आणि सांगतायत की आग्र्याहून परत येत असताना स्वराज्याचे युवराज संभाजी महाराज हे घोड्यावर पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. सगळीकडे पत्र पाठवले जातात. अगदी त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी केला जातो. अंत्यविधी म्हणजे 10वा वगैरे केला जातो. सगळ्या
त्या ठिकाणी संस्कार जे असतात आपले हिंदू धर्मातले ते सगळे संस्कार उरकले जातात. जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. कधी नाही त्या दहाई मोकलून जिजाऊ या ठिकाणी रडत होत्या, कारण अगदी लहानपणापासून त्यांनी संभाजी महाराजांना सांभाळलेलं होतं. एक संभाजी स्वतःचा पुत्र त्यांनी त्या ठिकाणी दक्षिणेकडे लढाईमध्ये गमावलेला होता आणि हा दुसरा नातू सुद्धा संभाजी आज गमावल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती होतं. आणि शिवाजी महाराजांना जिवंतपणे संभाजींना मारण्याचं नाटक सुद्धा करावं लागलं. आणि याचा परिणाम असा झाला की औरंगजेबाला कळून चुकलं की आता संभाजी महाराज मेले. धावा सुद्धा झाला. गुप्त वार्ता सगळ्या पोहोचत होत्या आणि औरंगजेबाचं सैन्य संभाजी महाराजांना जे शोधत होतं ते शोधायचं थांबलं. आणि शोध मोहीम थांबता शिवाजी महाराजांनी मोजकी आपली गुप्त माणसं पाठवून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना सुखरूपपणे महिनाभरात राजगडावरती त्यांना परत आणलं गेलं. संभाजी महाराजांच्या पाठीशी वयाच्या 18व्या वर्षी जे मरण आलं होतं, मरण लागलं होतं, ते वयाच्या 21व्या वर्षापर्यंत ते असंच पाठीशी पाठलाग करत होतं. आणि असे हे संभाजी महाराज बघता बघता 9 वर्षाचे झाले होते. स्वराज्यावरचं हे संकट आता दूर झालं होतं. कैदेतून ते निष्ठूर स्वराज्यामध्ये आले होते आणि परत येताच शिवाजी महाराजांनी तह मोडायचं ठरवून टाकलं. गेलेले सगळे आता किल्ले परत मिळवायचे. आणि आता या मोहिमेसाठी संभाजी महाराजांना एके दिवशी शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं. बघता बघता आता संभाजी महाराज 13-14 वर्षाचे झाले होते. त्यांना सांगितलं, अरे तुम्ही संस्कृत खूप छान बोलता, इंग्रजी पण अस्खलितपणे बोलता, तुम्हाला पाली येते, रशियन येते, फ्रेंच येते, अरे अनेक भाषामध्ये तुम्ही परिपूर्ण आहात, तुम्ही संस्कृत ग्रंथ सुद्धा खूप छान पद्धतीने लिहिला आहे आणि मग तुम्ही अशा अनेक बुद्धीच्या बाबतीमध्ये पुढे आहात, मात्र रणांगणावरती अजून तुम्ही चांगले तरबेज झालेले नाहीत. त्यावेळेस संभाजी महाराज म्हणाले, आबासाहेब आज्ञा द्या, रणांगणावरती लढायला मी तयार आहे. आणि मग महाराजांनी सांगितलं, जा गुजरातच्या मोहिमेवरती जायचंय तुम्हाला, एखादी मोहीम तुम्ही आखा. आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातली लढाईची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली. संभाजी महाराज काही सैन्य घेऊन त्या ठिकाणी गुजरातच्या लढाईवरती गेले आणि त्या ठिकाणी अनेक लढाया करता करता जिंकत राहिले. बघता बघता एक नाही अनेक मोहिमा त्यांनी हाती घेतल्या आणि एक एक मोहीम ते जिंकत होते. स्वराज्याला एक एक किल्ला जोडत होते. आणि बघता बघता संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सगळ्या मोहिमा शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांवरती सोपवल्या आणि युवराज लढू लागले. असे चपळतेने लढू लागले की रणांगणावरती त्यांचा घोडा एका पायावरती घोड्याला फिरवणारा जगातला योद्धा कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त संभाजी महाराज होते. दुसरी ही कला कोणाला जगामध्ये असा तरबेज युद्धामधला हा योद्धा संभाजी महाराज एक एक योजना आखत होते आणि एक एक लढाई या ठिकाणी नियोजित करत होते आणि ते जिंकत होते. आणि बघता बघता औरंगजेबाकडे जेवढे किल्ले गेले होते तेवढे किल्ले तर 2-4 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी परत घेतले. संभाजी महाराजांच्या नियोजनाच्या जोरावरती, त्यांच्या लढाईच्या जोरावरती. एवढंच नाही तर 1666 स्वराज्यामध्ये फक्त आणि फक्त 10 किल्ले होते आणि 1674 या ठिकाणी रायगडावर स्वराज्याचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेस स्वराज्यामध्ये थोडके नाही 360 किल्ले होते. म्हणजे 350 किल्ले फक्त आणि फक्त 9 वर्षामध्ये स्वराज्यात आले होते. हे कुणामुळे आले तर फक्त आणि फक्त संभाजी महाराजांच्या लढाईच्या नियोजनामुळे. आणि त्या ठिकाणी जिंकूनच यायचे. आणि एक ही लढाई न हारलेला राजा म्हणून इतिहासामध्ये कोणाची नोंद असेल तर ती फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांची आहे. आयुष्यामध्ये एकही लढाई ते कधी हारले नाही. जेवढ्या लढाईसाठी ते गेले प्रत्येक लढाई ते जिंकत होते. म्हणजे बुद्धीच्या बाबतीमध्ये संभाजी महाराज कुठं कमी नव्हते आणि पराक्रमाच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठं ते तसूभरी कमी नव्हते. म्हणजे अलौकिक असा राजा जगाच्या पाठीवर जो बुद्धीच्या बाबतीमध्ये तरबेज आहे आणि तो लढाईच्या बाबतीमध्ये आणि पराक्रमाच्या बाबतीमध्ये तितकाच अजोड आहे असा एकमेव राजा जगाच्या पाठीवर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज. आणि म्हणूनच संभाजी महाराजांचं कर्तृत्व अलौकिक वाढत होतं. आणि अशातच स्वराज्यावरती एक महत्व कसं झालं, दिलेर खान पुन्हा एकदा औरंगजेबानं पाठवला होता आणि दिलेर खान महाराष्ट्रामध्ये आला होता आणि तो आता आदिलशहाशी तह करणार होता आणि आदिलशहाला सोबत घेत स्वराज्यावरती घाला घालणार होता. परत एकदा स्वराज्यावरती संकट आलं होतं आणि हे संकट परतवून लावायचं असेल तर काय करावं लागेल. त्यावेळेस संभाजी महाराज तयार झाले आणि म्हणाले, गुप्तपणे मी दिलेर खानाशी तह बांधतो, दिलेर खानाकडे मी जातो. आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्लॅनिंग नुसार ते दिलेर खानाकडे गेले आणि आपल्या वडिलांशी भांडण झालंय असं दर्शवलं गेलं. ते दिलेर खानाला जाऊन मिळाले आणि धारूरच्या किल्ल्यावरती दिलेर खानाची भेट घेतली. दिलेर खानासोबत ते राहिले आणि आदिलशाहीला संपवण्याचा घाट दोघांनी घातला. त्या ठिकाणी प्लॅनिंग बदललं गेलं. आदिलशाही संपूर्ण या ठिकाणी स्वराज्य अबाधित राखण्याचं काम संभाजी महाराजांनी केलंय. आणि शत्रूच्या गोटात गुप्तपणे जाऊन शत्रूला आपलंसं करत या ठिकाणी स्वराज्यावरचं मोठं संकट त्यांनी घालवलंय. प्रत्येक युद्ध हे लढाईने जिंकता येतं असं नाही. प्रत्येक लढाई फक्त तलवारीनंच करता येत असं नाही. काही लढाया बुद्धीच्या बाबतीने कराव्या लागतात. अशी बुद्धीच्या
बाबतीत केलेली लढाई संभाजी महाराजांची म्हणजे दिलेर खानाला जाऊन त्यांचं मिळणं आणि दिलेर खानाला ते मिळाले. काही दिवसांनी ते गुप्तपणे आपलं यशस्वी मोहीम झाल्यानंतर परत आले आणि पन्हाळ्यावरती होते. आणि अशातच शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर एक मोहीम सोपवली, बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाची दक्षिणेकडील राजधानी. बुऱ्हाणपूर म्हणजे अत्यंत सुंदर शहर. बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाचा जीव की प्राण. बुऱ्हाणपूर म्हणजे संपत्तीचा अफाट अफाट त्या ठिकाणी असणारी तिजोरी. बुऱ्हाणपूर म्हणजे एक समृद्ध शहर. बुऱ्हाणपूर म्हणजे एक समृद्धीनं नटलेलं थटलेलं आणि औरंगजेबाचा जीवातला जीव. आणि असं बुऱ्हाणपूर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या बुऱ्हाणपूरकडे कधी बघितलं नव्हतं किंवा ते जिंकण्याचं स्वप्न त्यांनी बाळगलं नव्हतं. मात्र संभाजी महाराजांनी ते बुऱ्हाणपूर लुटायचं ठरवलं. बुऱ्हाणपूर लुटायचं आणि औरंगजेबाच्या नाकावर ते ठिसून लुटायचं असा प्लॅन आखला गेला. बुऱ्हाणपूरची मोहीम आखायची ठरवलं गेलं. संभाजी महाराजांनी आपलं नियोजन केलं गेलं आणि नियोजन करून ते 1679 ला त्या मोहिमेवरती निघाले गेले. बुऱ्हाणपूरला आपलं सैन्य घेऊन ते निघाले. इकडे शिवाजी महाराज रायगडावरती आजारी पडलेत. त्या आजारी पडून त्याच्यावर विषबाधेचे प्रयोग होत आहेत. संभाजी महाराजांची कल्पना नाहीये. ते त्या ठिकाणी लढण्यासाठी गेलेत आणि लढायला गेलेल्या एखाद्या राजाला किंवा युवराजाला किंवा सेनापतीला या ठिकाणी स्वराज्यातल्या चांगल्या वाईट बातम्या कधी पोहोचवल्या जात नाहीयेत. आणि अशातच या ठिकाणी राजाराम महाराजांचं लग्न या ठिकाणी ठरलं जातंय. लग्न या ठिकाणी उरकलं जातंय. मात्र संभाजी महाराजांना त्याची कल्पना नाहीये, कारण बुऱ्हाणपूरच्या लढाईवरती आहेत आणि लढणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी कुठली शुभवार्ता दिली जात नाही किंवा अपवार्ता दिली जात नाही. ते लढाई त्या ठिकाणी जिंकून येत आहेत. बुऱ्हाणपूर लुटलं जातं. औरंगजेबाच्या तळपायाच्या आग मस्तकाला जाते. आजपर्यंत शिवाजी महाराजांना आपल्या बुऱ्हाणपूरला कधी हात लावला नाही. मात्र स्वराज्याचा युवराज मात्र बुऱ्हाणपूर लुटतो. अरे आपली फार मोठी इज्जत गेली. अरे अख्ख्या जगामध्ये आजपर्यंत आपल्या बुऱ्हाणपूरला हात लावायचं कोणी धाडस केलं नाही. ते धाडस संभाजी महाराजांनी केलंय. आपल्या महाराष्ट्राकडे जावं लागेल. आणि औरंगजेब थोडं नाही तर जवळपास 3 लाखाचं सैन्य त्या ठिकाणी नियोजित करतोय. 3 लाखाचं सैन्य गोळा करतोय. त्याच्यामध्ये जवळपास 2 लाखाचं पायदळ त्यानं गोळा केलंय. जवळपास 30,000चे हत्ती त्यानं गोळा केलेत आणि 70,000 घोडे सोबत घेतलेत. अनेक पराक्रमी सरदार सोबतीला त्यानं घ्यायचं ठरवलंय. आणि तो महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी, शिवाजी महाराजांचं स्वराज्य लुटण्यासाठी, जिंकून घेण्यासाठी दक्षिण मोहीमवर स्वतःच यायचं ठरवतोय. कारण आजपर्यंत त्यानं मिर्झाराजे जयसिंग राठोड पाठवले, आजपर्यंत त्यानं दिलेर खान पाठवला, आजपर्यंत त्यानं शायस्ते खान पाठवला, अनेक सरदार पाठवले गेले, स्वतःचा पुत्र पाठवला. मात्र शिवाजी महाराजांचं साम्राज्य त्याला आजपर्यंत जिंकता आलं नाही. ते स्वराज्याचं स्वप्न त्याच्या उराशी बाळगून आणि स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न बाळगत तो दक्षिण भारताकडे निघाला होता. आणि अशातच एक वाईट घटना घडली गेली. विष प्रयोगानं 3 एप्रिल 1680 ला स्वराज्याचे धनी असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंत झाला गेला. त्यावेळेस संभाजी महाराज नुकतंच बुऱ्हाणपूरच्या मोहिमेवरून त्या ठिकाणी पन्हाळगडावरती आलेले होते. ते कैदेत वगैरे नव्हते. मात्र आपल्या पित्याचा मृत्यू झालाय याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली नाही. इकडं स्वराज्याच्या राजाचा अंत्यविधी करण्यापूर्वी या ठिकाणी नवीन राजा त्या ठिकाणी नेमला जातो. नवीन राजाचा त्या ठिकाणी राज्याभिषेक केल्यानंतरच त्या ठिकाणी अंत्यविधी करता येतो. आणि म्हणून अगदी छोटेसे असणारे राजाराम महाराज यांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक किल्ल्यावरती होतो आणि त्यांना राजा घोषित केलं जातं आणि शिवाजी महाराजांचा अंत्यविधी त्या ठिकाणी उरकला जातो. पुढच्या महिनाभरामध्ये संभाजी महाराजांना वार्ता मिळते की आपल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तोपर्यंत या ठिकाणी राज्याचं जे मंत्रिमंडळ होतं त्यांना वाटतं संभाजी महाराज म्हणजे बुद्धीच्या बाबतीत आलोट, संभाजी महाराज म्हणजे तितकेच पराक्रमी, संभाजी महाराज म्हणजे कुणाचं न ऐकणारे, ते स्वतःच्या बुद्धीनं चालतात आणि असं झालं तर आपलं कर्तृत्व आणि आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि म्हणून ते कट घालतात. सोयराबाई संभाजी महाराजांच्या सावतराई यांच्याशी सद्भान साधतात आणि ते ठरवतात की राजाराम महाराजांनाच राजा बनवायचं, संभाजी महाराजांना राजा बनवायचं नाही. त्या ठिकाणी कटकारस्थानं आखली जातात आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहितेंना बोलवून घेतलं जातं. जे राजाराम महाराजांचे सख्खे भाऊ असतात, भाऊ असतात, त्यांना बोलवलं जातं आणि सांगितलं जातं तुम्ही पन्हाळ्यावर जा आणि स्वराज्याचे युवराज असणारे संभाजी महाराजांना अटक करा आणि कैदेत टाका. असा आदेश त्यांना मिळतो. आणि आपला भाचा राजा होणार म्हटल्यानंतर कुणाला आनंद होणार नाही. बहिणीचा पोरगा राजा होणार म्हटल्यानंतर कुणाला आनंद होणार नाही. मात्र त्या ठिकाणी स्वराज्याचे सरसेनापती असणारे हंबीरराव मोहिते सगळ्या मंत्र्यांना सांगतायत अरे राजा जाऊन 15 दिवस झालं नाही आणि तुम्ही फितुरी करतायत, गद्दार बनतायत. मी संभाजी महाराजांना अटक करत नाही. माझ्या भाच्याला राजा बनवायची मला हौस नाही. स्वराज्याचा युवराज कोण असेल तर संभाजी महाराज आणि तेच गादीवरती बसले पाहिजे. स्वराज्याचे सरसेनापती आदेश त्या ठिकाणी धुडकावून लावतायत. त्यावेळेस मंत्री आदेश देत आहेत तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर तुम्हालाच अटक करायचा आम्ही आदेश देतोय. त्या ठिकाणी ते म्हणतायत करा मला अटक, ते म्हणतायत पत्र काढतायत आणि पत्र काढून त्यांना अटक करण्याचा आदेश देत आहेत. स्वराज्याच्या सरसेनापतींना अटक करा. मात्र सैन्य पुढे जात नाही, कारण शिवाजी महाराजांची शिस्त असली होती की सरसेनापतीने आदेश दिल्यानंतरच सैन्य त्या ठिकाणी आदेश पाळतं. मंत्र्यांचा आदेश सैन्य पाळत नाही. आणि दुसऱ्याच क्षणी
हंबीरराव मोहिते आपल्या सैनिकांना आदेश देतात या सगळ्या गद्दार मंत्र्यांना अटक करून टाका. तात्काळ सैन्य त्या ठिकाणी पुढे हलतं आणि सगळ्या मंत्र्यांना अटक केली जाते. सगळ्यांना कैदेत टाकलं जातं. ते स्वतः पन्हाळ्यावर जात आहेत. संभाजी महाराजांना सगळ्या घडामोडी सांगतायत. त्यांना किल्ल्यावरती घेऊन येत आहेत. त्यांचा राज्याभिषेक नंतर 6 महिन्यानं उरकला जातो. ते राजा होत आहेत आणि या सगळ्या गद्दार मंत्र्यांना संभाजी महाराज मात्र मोठ्या मनानं माफ करून टाकतायत. त्यांना परत कामाला लावतायत आणि स्वराज्यावरती तोपर्यंत औरंगजेब चालून आलेला आहे. अरे स्वराज्य हातामध्ये घेतलंय आणि स्वराज्य हातामध्ये घेताच भली मोठी 3 लाखाची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्राच्या दिशेने येतोय. अरे प्रचंड मोठमोठे रस्ते आखले जात आहेत. घरांची कत्तल केली जाते आणि रस्ते बनवले जात आहेत. औरंगजेबाचा मुक्काम पडला ना एखाद्या मोठ्या महानगराचं सोडून त्याला यायचं. इतके मोठे हत्ती, इतके मोठे घोडे, इतक्या मोठ्या बैलगाड्या, इतके मोठे बैल आणि इतका मोठा फौज फाटा. अरे गावाची गावं लुटली जायची आणि धान्य सगळं पळून नेलं जायचं. गुरं ढोरं आणि बकरी शेळ्या सगळ्या ओढून नेल्या जायच्या. एवढंच नाही तर अन्याय अत्याचाराचा त्या ठिकाणी अवधोस वाजला होता महाराष्ट्रामध्ये आणि औरंगजेब या ठिकाणी महाराष्ट्राला गिळंत करण्यासाठी आला होता. स्वराज्य त्याला गिळंत करायचं होतं आणि स्वराज्याचे राजे तर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना सोडून गेले होते. आणि आता कठीण परिस्थितीमध्ये आता हे स्वराज्य नष्ट होणार. आता स्वराज्य टिकणार नाही. आता स्वराज्य थोड्याच महिन्याचं असणार. थोड्याच महिन्यामध्ये औरंगजेबाच्या घशामध्ये हे स्वराज्य जाणार असं सगळ्यांचा कयास मानला जात होता. असं सगळ्यांना वाटत होतं. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वराज्याचे युवराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज बनले आणि हातामध्ये त्यांनी राज्यकारभार घेतला आणि औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. एक एक किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेब धडपडत होता. त्याला वाटलं होतं असाच जाईल आणि महिनाभरामध्ये सगळं स्वराज्य गिळंत करेल आणि परत आपल्या राजधानीमध्ये आग्र्याला येईल. मात्र तसं काही झालं नाही. संभाजी महाराजांनी त्याला एकही किल्ला जिंकू दिला नाही. औरंगजेब झटत होता, लढत होता. जवळपास 9 वर्ष औरंगजेब ठिकठिकाणी संघर्ष करत होता. एक एक किल्ला जिंकण्यासाठी धडपडत होता. मात्र 9 वर्षामध्ये औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 लाख सैन्यासह आलेला औरंगजेब त्याला एकही किल्ला जिंकता आला नाही. एकही किल्ला संभाजी महाराजांनी जिंकू दिला नाही. अशातच एकाच वेळी स्वराज्याचे सगळे शत्रू जागे झाले. एकीकडून औरंगजेब आलाय, दुसरीकडे आदिलशहानं फितुरी केली, दुसरीकडे या ठिकाणी इंग्रज औरंगजेबाच्या बाजूने उतरलेत. फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज सगळे संभाजी महाराजांच्या विरोधात उतरलेत. एकीकडे समुद्राची किनारपट्टी सुद्धा या शत्रूंनी सगळी संभाजी महाराजांच्या विरोधात लढतायत. तिकडे औरंगजेब आलाय. अरे एकाच वेळी एवढ्या शत्रूशी तोंड देण्याचं सामर्थ्य संभाजी महाराजांमध्ये होतं आणि एकाच वेळी या सगळ्या शत्रूशी ते लढतायत. सगळ्यांशी शह देत आहेत, सगळ्यांना तोंड देत आहेत आणि सगळ्याशी संघर्ष करतायत. मात्र या संघर्षामध्ये संभाजी महाराज हरत नाहीत, मागे हटत नाहीत. ते स्वतः त्या ठिकाणी अनेक लढाईमध्ये नेतृत्व करतायत. मावळे या ठिकाणी वाऱ्यासारखे वेगाने धावतायत, घोड्यावरून या ठिकाणी वेगाने धावतायत आणि स्वराज्याचा एक एक किल्ला जिंकण्यासाठी आणि अबाधित ठेवण्यासाठी ते लढतायत, संघर्ष करतायत. औरंगजेब एक एक किल्ला 3-3 वर्ष लढवतोय. अरे माळशेजचा किल्ला तर आमच्या मावळ्यांनी 7 वर्ष लढवला. मात्र औरंगजेबाला तो किल्ला जिंकता आला नाही. फक्त 500 मावळे त्या ठिकाणी माळशेजचा किल्ला 7 वर्ष लढवतात. शिवाजी महाराजांचं जे प्लॅनिंग होतं, त्यांची दूरदृष्टी होती आणि त्यांचं जे निवेदन होतं, त्यांची जी कुशलता होती आणि सैनिकांना जे प्रशिक्षण होतं, म्हणून शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे माझा एक मावळा लाखापेक्षा भारी. मात्र इथं आमचा एक एक मावळा लाखापेक्षा नव्हे 5-5 लाखाच्या सैन्याशी झुंजत होता, लढत होता, माग हटत नव्हता. उपाशी पोटी मावळे लढत होते. मात्र स्वराज्याचा घास औरंगजेबाच्या पचकी पडू देत नव्हते. एक एक मावळा द्वेषानं लढत होता, या मातीसाठी लढत होता. आबासाहेबांनी निर्माण केलेलं शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य अबाधित ठेवण्यासाठी लढत होता, प्राणपणाला लढत होता. एकीकडे सगळे मंत्री गद्दारी करत असताना, काही मंत्री गद्दारी करत असताना संभाजी महाराज मात्र या ठिकाणी औरंगजेबाला एकही किल्ला जिंकून देत नव्हते. आणि अशातच संभाजी महाराजांनी 1689ला संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आपल्या सरदारांची एक बैठक बोलावली होती. ते कोकणाच्या मोहिमेवरती होते. प्रमुख काही सरदारांना तिथं त्यांनी निमंत्रित केलं आणि सगळ्यांना सांगितलं महत्वाची मीटिंग आहे, सगळेजण या. त्या ठिकाणी मीटिंग भरली गेली आणि त्या ठिकाणी फितुरी झाली गेली. जवळचेच गणोजी शिर्के, सख्खे मेहुणे यांनी वतनासाठी फितुरी केली. औरंगजेबाच्या सरदाराला मुखरब खान याच्याशी संधान साधलं गेलं. या ठिकाणी अशी बैठक होणार आहे, खूप कमी सैन्य आहे आणि आपण यावं, आपलं सैन्य घेऊन यावं, संभाजी महाराजांना पकडावं, अशा पद्धतीने त्यानं गुप्त पत्रव्यवहार केला आणि या ठिकाणी महाराज संकटामध्ये सापडले गेले. या ठिकाणी महाराजांना सल्ला दिला गेला, गुप्तहेर संघटनेनं सल्ला दिला महाराज तुम्ही जंगलात पळून जा. मात्र पळून जातो तो छावा कसला. संभाजी महाराजांनी ऐकलं नाही, ते पळाले नाहीत. त्या ठिकाणी लढायचं ठरवलं. मात्र प्रचंड शत्रूचा अफाट सैन्य आणि मोजकेच मावळे आणि त्या मोजक्या मावळ्यामुळे त्यांना पळता आलं नाही आणि त्या ठिकाणी ते लढत राहिले. मात्र शत्रूच्या या प्रचंड फौजेपुढे आणि सैन्यापुढे ते संकटात सापडले गेले. महाराजांना पकडलं गेलं आणि त्यांच्या सोबत कवी कलश बालपणीचे त्यांचे लहानपणापासूनचे उत्तरेत असतानापासूनचे 8व्या वर्षापासूनचे मित्र तेही या संकटामध्ये सापडले गेले. दोघांना पकडलं गेलं आणि दोघांना पकडल्यानंतर त्यांना विदूषकाचे कपडे घातले गेले. जे आजपर्यंत
युवराजाच्या वेशामध्ये धावणारे, युवराजाच्या वेशामध्ये दिसणारे संभाजी महाराज विदूषकाचे कपडे घातल्यामुळं त्यांना तसंच घोड्यावरती बांधलं गेलं आणि घोड्यावरती बांधून अतिशय वेगानं त्यांना त्या ठिकाणी औरंगजेबाच्या छावणीकडे चालवलं गेलं. जनतेला सुद्धा कळलं नाही हे आपलेच युवराज आहेत आणि पोरांनी बघितलं घोड्यावरती काही तरुणांना या ठिकाणी नेलं जात आहे, परंतु स्वराज्याचे युवराज आहेत हे त्यांनाही ओळखू आलं नाही, कारण आजपर्यंत असे विदूषकाच्या कपड्यामध्ये जनतेनं कधी संभाजी महाराजांना पाहिलं नव्हतं. आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं संभाजी महाराजांना नेलं जात होतं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या ठिकाणी फरफटत काही वेळा त्यांना घोड्याला बांधून नेलं गेलं, अंगाचे साल्टे निघत होते. औरंगजेबानं त्यांना छावणीमध्ये औरंगजेबाच्या नेलं गेलं. औरंगजेब बेहद खुश झाला होता. सगळ्यात त्याचं जे स्वप्न होतं ते आता साकार होणार. आता शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्या ताब्यामध्ये येणार. 9 वर्षाचा आपला संघर्ष, आता त्या संघर्षाला यश येणार. आता आपण यशस्वी झालो. अख्ख्या हिंदुस्थानमध्ये जर औरंगजेबाला कुणी खुपत असेल, अख्ख्या हिंदुस्थानमध्ये आजपर्यंत औरंगजेबाला कुणी विरोध केला असेल, औरंगजेबाचं हिंदुस्थानचा सम्राट होण्याचं स्वप्न साकार होण्यामध्ये जर कुणाचा अडसर असेल तर तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा होता आणि तो अडसर आता हटला गेला होता. आणि आता स्वराज्याचा युवराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज कैदेमध्ये सापडले होते आणि स्वतःच्या ताब्यामध्ये आलेले होते आणि औरंगजेबाला प्रचंड प्रचंड आनंद झाला होता. आणि अशा या आनंदामध्ये त्यानं संभाजी महाराजांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रोज भेट घेत होता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन त्यानं संभाजी महाराजांना पहिला प्रश्न केला, बोल तेरी संपत्ती कहाँ है? रायगढ़ की इतना खजाना तेरे पास है, अरे तू आज तक जीतता आया, क्यों जीतता आया? क्योंकि तेरे पास बहुत संपत्ति है, तूने बुरहानपुर लूटा, तुमने सूरत लूटा और मेरी बहुत संपत्ति तुमने हड़प कर ली है. बोल ये खजाना कहाँ है? सब जो स्वराज्य का खजाना है तू पहले मुझे दे दे. संभाजी महाराजांनी काही उत्तर दिलं नाही, त्याला काही बोलले नाही. दुसरा त्याला प्रश्न केला, अरे अब तक तू जीतता आया, 9 साल में मैंने एक ही किला नहीं जीता, एक किला भी मैं नहीं जीत सका. मेरी 3 लाख की फौज थी लेकिन मैं जीत नहीं पाया. तुम्हारे पास सिर्फ और सिर्फ 1 लाख सैनिक थे लेकिन तुम जीतते आए. ऐसा क्यों हुआ? क्योंकि मेरे ही कुछ सरदार तुम्हारे कट में शामिल थे. बोल कौन कौन से सरदार मेरे तेरे कट में शामिल थे? संभाजी महाराज तेव्हाही गप्प बसले. आणि मग त्या ठिकाणी संभाजी महाराज काही बोलत नाहीयेत. काही वेळा त्याच्यावरती काही सरदारांनी सल्ला दिला संभाजी महाराजांना, तुम्ही धर्मांतर करा, मुस्लिम व्हा, तुम्हाला औरंगजेब अभय देईल. मात्र संभाजी महाराज त्या ठिकाणी औरंगजेबापुढे झुकले नाहीत किंवा जीवासाठी त्या ठिकाणी धर्मांतर करण्यासाठी नकार दिला गेला. आणि मग अशा पद्धतीनं संभाजी महाराजांनी एकही शब्द औरंगजेबाला बोलायला नकार दिला. शेवटी औरंगजेब त्या ठिकाणी झाला. औरंगजेब म्हणजे स्वतःच्या बापाला मारणारा, स्वतःच्या भावांना मारणारा असा औरंगजेब तो संभाजी महाराजांची काय कदर करणार. संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जोतेजी सारखे सरदार जीवावर उदार होऊन त्या ठिकाणी छावणीमध्ये घुसले गेले. संभाजी महाराजांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न झाला गेला. धनाजी संताजींनी त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले की आपल्या मित्राला आणि आपल्या स्वराज्याच्या राजाला वाचवावं म्हणून. मात्र धनाजी आणि संताजीच्या पराक्रमानं सुद्धा त्या ठिकाणी संभाजी महाराजांची सुटका होऊ शकली नाही, कारण जवळपास 3 लाखाचं सैन्य तिथं आसपास होतं आणि या 3 लाखाच्या सैन्यापुढं या ठिकाणी स्वराज्याचं सैन्य फिकं पडत होतं. त्या ठिकाणी स्वराज्याच्या छत्रपतीला वाचवणं अशक्यप्राय आहे याची जाणीव या ठिकाणी होत होती. स्वराज्याच्या युवराज्ञी असणाऱ्या येसुबाई या ठिकाणी रायगडावर रोज प्रत्येक वार्ता घेत होत्या. त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळला होता. आता काहीही करून स्वराज्याचे छत्रपती आता सुटू शकत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी कंबर कसली होती, काही झालं तरी औरंगजेबाला आपलं स्वराज्य त्याच्या घशामध्ये जाऊ द्यायचं नाही असा प्लॅन त्यांनी आखलेला होता. आणि शेवटचे 4 दिवस आले. 1 फेब्रुवारी 1689 संभाजी महाराजांना संगमेश्वरला अटक केली गेली आणि 11 मार्च 1689 हा 39 दिवसाचा संघर्ष. संभाजी महाराजांवरती रोज नवनवे प्रयोग होत होते. रोज त्यांना अपमानित केलं जात होतं. विदूषकाचे कपडे 39 दिवस त्यांच्या अंगावरती होते. रोज त्यांच्या या ठिकाणी गाढवावरून मिरवणुका काढल्या जायच्या. अंगावरती कुणी चप्पल फेकायचं, कुणी एखादा दगड फेकायचं. अरे अशा पद्धतीचा हाल जगामध्ये कोणीही आजपर्यंत कोणत्याही राजानं केलेले नव्हते. मात्र औरंगजेबानं क्रूरपणानं अमानवीपणे अशा पद्धतीने संभाजी महाराजांवर अत्याचार सुरू केला होता. आणि शेवटी औरंगजेबाला कळून चुकलं की संभाजी महाराजांना कितीही आपण विनंती केली, कितीही सांगितलं तरी आपल्याला काही तो सांगत नाहीये किंवा आपली संपत्ती देण्यास ते तयार नाहीये. शेवटी त्यानं ठरवलं की संभाजी महाराजांचा अंत करायचा, शेवट करायचा. आणि औरंगजेब विवळत होता, अरे क्यों अल्लाह
तूने एक ही ऐसा पुत्र मुझे नहीं दिया, सब कायर दिए। अगर मेरे पास संभाजी जैसा एक ही पुत्र होता तो मैं आपके हिंदुस्तान पर ही नाही सारे दुनिया पर राज करता। औरंगजेब मनातली मनात बोलत होता, तडफडत होता, मात्र त्याच्या तडफडीतून काही साध्य होत नव्हतं। एवढं सुद्धा करून स्वराज्याच्या राजाला पकडून सुद्धा अजूनही एकही किल्ला त्याच्या ताब्यात आलेला नव्हता। तो प्रचंड त्या ठिकाणी निराश होता, हताश होता आणि शेवटी त्याने सैनिकांना आदेश दिला, जा, असं संभाजी ऐकत नाही ना, जा आणि त्याचे डोळे काढा। आणि शेवटचे 4 दिवस आहेत आणि सैनिक त्या ठिकाणी सरसावले गेले औरंगजेबाची आज्ञा म्हणून आणि पुढे सरसावले गेले। संभाजी महाराजांना सांगितलं गेलं, सांगा तुमची संपत्ती कुठं आहे? ते काहीही बोलले नाहीत। कोणकोणते सरदार माझ्या तुमच्या गटामध्ये सामील होते असं विचारलं गेलं तरीही ते काही बोलले नाहीत। शेवटी त्या ठिकाणी तप्त सळया आणल्या गेल्या, तापलेल्या होत्या। आजपर्यंत ज्या संभाजी महाराजांनी या डोळ्यांनी हिंदवी स्वराज्य डोळ्यामध्ये साठवलं होतं, याच डोळ्यांनी आजपर्यंत 16 भाषा शिकल्या होत्या, ज्या डोळ्यांनी सईबाईंचं पहिलं दर्शन त्यांना झालं होतं, ज्या डोळ्यांमध्ये मातोश्री साठवल्या गेल्या होत्या, ज्या डोळ्यामध्ये जिजाऊ त्यांना दिसत होत्या, ज्या डोळ्यामध्ये आबासाहेब त्यांना दिसायचे, ज्या डोळ्यामध्ये त्यांनी अनेक यशस्वी मोहीम आखल्या होत्या, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत संस्कृत अनेक ग्रंथ लिहिले होते, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत न्यायनिवाडे केले होते, ज्या डोळ्यांनी प्रजेच्या हितासाठी आजपर्यंत झटले होते, ते डोळे आज या ठिकाणी शत्रूच्या तप्त सळया डोळ्यामध्ये घुसवल्या जात होत्या। वेदनांचा प्रचंड कल्लोळ माजला गेला, वेदनाने त्या ठिकाणी वेदना प्रचंड प्रचंड झाल्या गेल्या। मात्र संभाजी महाराज तशाही परिस्थितीमध्ये डगमगले सुद्धा नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांच्या तोंडातून एक ब्रश शब्द सुद्धा बाहेर पडला गेला नाही। डोळे काढले गेले। डोळे काढल्यानंतर त्या दिवसापासून संभाजी महाराजांनी अन्न वरच करून टाकलं, ते अन्न खात नव्हते आणि दुसऱ्या दिवशी तसाच आदेश केला गेला। अरे डोळे काढले तरी सुद्धा औरंगजेब त्या ठिकाणी छावणीमधून कान देऊन ऐकत होता। अरे संभाजी महाराज कसे रडतात, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे, त्या आवाजासाठी तो तरसलेला होता, त्यांच्या वेदना त्याला अनुभवायच्या होत्या। मात्र संभाजी महाराजांनी तोंडातून फरक काढलेला नाहीये। अरे डोळे काढले तरी सुद्धा संभाजी महाराज काही बोलत नाहीये। औरंगजेब आदेश देतो, जा त्यांची जीभ छाटा। ज्या जिभेनं आपल्याला शिव्या दिल्या, ज्या जिभेनं या ठिकाणी आपल्या सैनिकांचं कत्तल केली गेली, ज्या संभाजी महाराजांनी या जिभेनं अनेक 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 शत्रूंचं नामोहरण केलं गेलं, ज्या जिभेवरती विद्वत्ता आहे, जी जीभ अनेक भाषांची या ठिकाणी धनी आहे, ती जीभ छाटा असा आदेश दिला गेला। सैनिक पुढे सरसावले गेले आणि संभाजी महाराजांनी तोंड घट्ट मिटून घेतलं गेलं। मात्र त्या ठिकाणी त्यांचं तोंड उघडलं गेलं आणि त्यांची जीभ छाटली गेली। अरे ज्या जिभेनं आतापर्यंत लहानपणी सईबाईंचं नाव घेतलं होतं, आबासाहेबांचं नाव घेतलं होतं, जिजाऊंचं नाव घेतलं होतं, ज्या जिभेनं अनेक न्यायनिवाडे केले होते, ज्या जिभेनं अनेक संस्कृत शब्द उच्चारले होते, अनेक भाषा शिकल्या होत्या, ती जीभ आता छाटली गेली होती। संभाजी महाराज जीभ छाटली गेली तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या रडण्याचा आवाज आला नाही किंवा ते अजिबात त्या ठिकाणी हल्ले सुद्धा नाहीत। जीभ छाटली गेली होती, डोळे काढले गेले होते, मात्र संभाजी महाराज अविचलितपणे त्या ठिकाणी उभा होते। हे सगळं सहन करत होते कशासाठी? स्वराज्यासाठी। आपण स्वराज्याचे राजे आहोत आणि स्वराज्याच्या राजाला रडण्याचा अधिकार नसतो। आपल्या आबासाहेबांनी वडिलांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य, आपल्या आजीना आजोबांनी स्वराज्याचं पाहिलं स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी आपला देह या ठिकाणी कामी आला तरी मागं हटायचं नाही, आपण रडून चालणार नाही। त्या ठिकाणी जीभ छाटली गेली। दुसरा दिवस संपला गेला आणि तिसऱ्या दिवशी असाच आदेश आला गेला। औरंगजेब आतुरतेनं वाट पाहत होता, संभाजी महाराज आता तरी मोठ्यानं ओरडतील, त्यांच्या वेदना आपल्याला ऐकू येतील। मात्र दुसऱ्या दिवशी जीभ छाटली तरी सुद्धा वेदना ऐकू येत नव्हत्या आणि कानामध्ये सळया खुपसण्याचे आदेश दिले गेले आणि त्या ठिकाणी काही सैनिक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले आणि तापलेल्या सळया त्यांच्या कानामध्ये खुपसल्या गेल्या। वेदना प्रचंड प्रचंड वेदना त्या ठिकाणी झाल्या गेल्या तरी संभाजी महाराज त्या ठिकाणी अजिबात चिरकले नाहीत, वरडले नाहीत किंवा वेदनाचा कल्लोळ त्यांच्या मुखातून अजून सुद्धा आला नव्हता। औरंगजेबाला कळत नव्हतं नेमकं संभाजी महाराज यांच्या या मातीमध्ये असं काय आहे। 9 वर्षाच्या संघर्षानंतर एक किल्ला आपल्याला जे काय येत नाही आणि संभाजी महाराज इतक्या वेदना त्यांना होऊन सुद्धा ते अजिबात त्या ठिकाणी वरडत नाहीत किंवा त्या ठिकाणी दुःखाचं एक अवलेश सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत नाही किंवा त्यांच्या मुखातून एक शब्द सुद्धा या ठिकाणी बाहेर पडत नाही। औरंगजेब इतका क्रूर होता, इतका भयानक होता, त्यांना दुसऱ्या दिवशी आदेश दिलाय, जा संभाजी महाराजांची बोटं छाटा। या ठिकाणी तलवार आणली जाते, संभाजी महाराजांच्या हाताची पायाची बोटं या ठिकाणी एक एक छाटलं जातं। प्रचंड वेदना होतात। अरे इतक्या वेदना सहन करून सुद्धा आपला राजा या ठिकाणी या मातीसाठी स्वराज्यासाठी त्या ठिकाणी तसाच उभा आहे। इतक्या वेदना होऊन सुद्धा या ठिकाणी सगळं अंगातून रक्त वाहतंय आणि जेवण तर व्रच केलेलं पाणी सुद्धा ते पित नाहीये तरी सुद्धा औरंगजेब या ठिकाणी हाल सोडत नाहीये। तशाच वेदना सगळे बोटं छाटली जातात। मात्र संभाजी महाराज त्या ठिकाणी पाठीमाग हटत नाहीत किंवा त्यांच्या तोंडातून अजून सुद्धा ब्रश शब्द या ठिकाणी येत नाहीये। औरंगजेब दुसऱ्या दिवशी आदेश देतोय, जा संभाजी महाराजांची सगळी कातडी सोला।
आणि सैनिक तिथं पुढे सरसावतायत. संभाजी महाराजांची कात्री सगळी सोडली जाते. औरंगजेब आदेश देतो, जा त्या सगळ्या शरीराला अंगाला त्या ठिकाणी मीठ लावा, चटणी अंगावरती टाका. अंगावरती चटणी टाकली जाते, मीठ चोळलं जातं, तरी सुद्धा स्वराज्याचे युवराज या ठिकाणी पाठीमागे हटत नाहीये. ते अजिबात ओरडत नाहीये. दुःखाचा अवलेश त्यांच्या चेहऱ्यावरती अजूनही दिसत नाहीये. औरंगजेबाला कळे ना, अरे संभाजी महाराजांच्या शरीरामध्ये असं काय आहे, या स्वराज्यामध्ये असं काय आहे, एवढं हाल करून सुद्धा संभाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती आणि मुखातून एक शब्द सुद्धा येत नाहीये. शेवटी औरंगजेब आदेश देतो, जा आणि संभाजी महाराजांचं मुंडकं छाटा, त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या काढा, त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करा आणि आदेश पाळला जातो. त्यांचं मुंडकं तोडलं जातं आणि ते एका काठीवरती त्याची गुढी उभारली जाते. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी 11 मार्च 1689 त्यावेळी गोध्रा शहर गावामध्ये सगळीकडे मिरवली जाते. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात आणि तिथं नदीच्या इंद्रायणी नदीच्या काठावरती इकडे तिकडे फेकून दिले जातात आणि कावळ्यांना खायला, प्राण्यांना खायला ते फेकून दिले जातात. अरे एकीकडे गुढीपाडव्याचा तो दिवस होता आणि या दिवशी त्यांचं मुंडकं त्या ठिकाणी त्या काठीवरती अडकवून सगळ्या वडूगोद्रा शहरामध्ये गावामध्ये फिरवलं जातं आणि सगळी रयत दुःखी झाली होती. सगळं स्वराज्य रडत होतं आणि स्वराज्याचा राजा अशा पद्धतीने औरंगजेबानं मारला होता. आणि मग स्वराज्याच्या राजाचे अंत्यसंस्कार सुद्धा होऊ नयेत याचं प्लॅनिंग औरंगजेबाने केलं होतं. इतक्या क्रूरतेनं जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुणालाच मारलं गेलं नव्हतं. मात्र स्वराज्याच्या राजाला अशा पद्धतीने औरंगजेबानं क्रूरपणाने छळ करून, अनानित छळ करून, 39 दिवसाचा छळ करून या ठिकाणी स्वराज्याच्या राजाला मारलं गेलं होतं. सगळं स्वराज्य रडत होतं आणि स्वराज्यावरती फार मोठं संकट कोसळलेलं होतं. शेवटी त्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या काठाला राहणारे काही नागरिक त्यांनी पाहिलं की आपल्या राजाला अशा पद्धतीनं मारलंय. अरे तुकडे तुकडे करून सगळे फेकले गेलेत आणि आपल्या राजाचे अंत्यसंस्कार सुद्धा या ठिकाणी कोणी करत नाहीये. ही बाब त्यांच्या लक्षात आली. औरंगजेबानं सगळीकडे दौडी पिटवली होती. जर कोणी संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले तर त्याला ठार केलं जाईल. मात्र त्या आदेशाला न जुमानता आपल्या राजासाठी मारण्यासाठी काही दलित माणसं त्या ठिकाणी तयार होतात आणि त्या ठिकाणी सगळे तुकडे त्या ठिकाणी गोळा केले जातात. ते तुकडे गोळा करून त्या तुकड्यांना ते शिवतात आणि शिवून आपल्या राजाचे अंत्यसंस्कार करतात. त्या सगळ्यांना औरंगजेब नंतर मारतो. मात्र आपल्या राजाचे अंत्यसंस्कार अशा पद्धतीनं या ठिकाणी केले जातात. स्वराज्यामध्ये ठिकठिकाणी वार्ता पोहोचली जाते की संभाजी महाराजांचा अंत झाला, स्वराज्याचे राजा आता राहिले नाहीत, स्वराज्यावरती फार मोठं संकट कोसळलं गेलं. आणि संकट कोसळल्यानंतर या ठिकाणी स्वराज्याच्या युवराज्ञी असणाऱ्या, स्वराज्याच्या राणी असणाऱ्या येसूबाई फार खचून गेलेल्या असतात. मात्र अशा परिस्थितीमध्ये त्या रडत बसत नाहीत, आक्रोश करत बसत नाहीत, कारण त्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या असतात आणि त्या ठरवतात, अरे हे स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. आपल्या सासऱ्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य, आपल्या पतीनं बलिदान दिलेलं स्वराज्य आपलं जिवंत ठेवायचंय. आपल्या छोट्याशा मुलांना शाहूंना गादीवर न बसवता आपल्या दिराला राजाराम महाराजांना ते राजा बनवतात. त्यांना जिंजीकडे निष्ठून जाण्यास त्यांच्या ठिकाणी भाग पडतात आणि हे स्वराज्य टिकवण्यासाठी त्या अविरतपणे संघर्ष करत राहतात. किल्ल्याचा किल्लेदारच फितूर होतो. ज्या विश्वासानं किल्ल्याच्या किल्लेदाराला रायगड किल्ला किल्लेदार बनवला असतं तोच फितूर होतो आणि त्याच्या फितुरीमुळे शेवटी किल्ला औरंगजेबाच्या घशात जातो घेतो आणि स्वराज्याची राजधानी औरंगजेबाच्या घशात गेली. या ठिकाणी येसूबाई आणि शाहू महाराज दोघांना या ठिकाणी औरंगजेब पकडतो आणि पुढची 25 वर्ष त्यांच्या कैदेमध्ये या ठिकाणी येसूबाईंना राहावं लागतं. स्वराज्याच्या राणी सुद्धा औरंगजेबाच्या शत्रूच्या कैदेत पुढची 25 वर्ष त्यांना राहावं लागतं. शाहू महाराजांची सुद्धा आयुष्यातली जवळपास 20 वर्ष त्या कैदेमध्ये जात आहेत. म्हणजे स्वराज्य निर्माण करणं किंवा स्वराज्याचा राजा होणं ही सोपी गोष्ट नाहीये. मात्र संभाजी महाराजांचं बलिदान, त्या बलिदानातून राजा राम महाराज या ठिकाणी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतात आणि औरंगजेबाला वाटलं होतं आता स्वराज्य आपल्या घशामध्ये आलं. मात्र तसं झालं नाही. पुढची 9 वर्ष या ठिकाणी राजाराम महाराज औरंगजेबाला या ठिकाणी संघर्ष करतात. गेलेले अनेक किल्ले परत जिंकून घेतात आणि अविरतपणे संघर्ष आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1699 पर्यंत औरंगजेबाला हे साम्राज्य जिंकू देत नाहीत. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी महाराणी ताराबाई मात्र प्रचंड मोठा संघर्ष करतात. एक अतिशय पराक्रमी, तितकीच बुद्धिमान असणारी छत्रपती शिवरायांची ही सुनबाई स्वराज्याची धुरा आपल्या हातामध्ये घेतात आणि पुढची 25 वर्ष स्वराज्य अबाधितपणे ठेवतात. एवढंच नाही तर स्वराज्याच्या कक्षा लांबपर्यंत रुंदवतात आणि या ठिकाणी आपल्या सरदारांना वचन देऊन धनाजी संताजीला सोबतीला घेऊन या ठिकाणी स्वराज्य विस्तारित करतात. इतकं विस्तारित करतात की औरंगजेबाच्या पायाखालची वाळू सरकते, त्याच्या डोक्यावर परिणाम होतो, त्याला वेळ लागतं आणि 1707 याच मातीमध्ये नगरमध्ये तो आला होता महाराष्ट्रामध्ये आणि येऊन त्यानं स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र 27 वर्ष त्याला हे स्वप्न साकार झालं नाही. शेवटी त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आणि त्याला वेळ लागलं. तो ओरडत होता, चिरकत होता आणि त्याचा याच मातीमध्ये
त्याचा अंत झाला गेला. स्वराज्य जिंकायला आलेला औरंगजेब मात्र दिल्लीला परत जाऊ शकला नाही, आपल्या आग्र्याला परत जाऊ शकला नाही. त्याला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरावं लागलं. हे श्रेय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, हे श्रेय होतं संभाजी महाराजांच्या बलिदानाचं. अशा या महान राजास आपण त्यांच्या पवित्र स्मृतीस लाखो कोटी अभिवादन करूयात आणि त्यांचं चरित्र, त्यांचे विचार सदैव आपल्या डोक्यामध्ये ठेवूयात. त्यांचा पराक्रम असेल, त्यांची बुद्धी असेल किंवा त्यांचे विचार असतील, हे सदैव आपण जागृत ठेवूयात. आपण ठेवायला अशी अपेक्षा करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज.